नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न आणि नवी चर्चा. आजचा माझा प्रश्न जरा वेगळा आहे. नेहमी राजकारण समाजकारणामध्ये अडकलेल्या आपल्या प्रश्नापासून आज आपण संगीताच्या क्षेत्राकडे जात आहोत. आजचा माझा प्रश्न आहे, रेहमाननं AR रेहमाननं भारतीय संगीताला अनोख्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे का? हा प्रश्न मी का विचारतोय हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. कालच रेहमानला गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळालेला आहे. अत्यंत प्रतिष्ठेचा असा हा सन्मान आहे, पुरस्कार आहे आणि रेहमान हा पहिला भारतीय संगीतकार आहे ज्याला हे गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाले आहे. यापूर्वी काही भारतीय संगीतकारांचं नॉमिनेशन या अवॉर्डसाठी झालं होतं, पण रेहमानला पहिल्यांदाच म्हणजे भारतीय संगीतकाराला पहिल्यांदाच हे मिळालेलं आहे. म्हणूनच माझा आजचा प्रश्न आहे, रेहमानच्या कौशल्याबद्दल, रेहमानच्या कलेबद्दल, रेहमानच्या वेगळेपणाबद्दल आणि रेहमानच्या अनोखेपणाबद्दल. रेहमानने भारतीय संगीताला नेमकं काय दिलंय? रेहमानने रसिकांना एवढी वर्ष आकर्षित करून कसं ठेवलेलं आहे? रेहमानचं नेमकं वेगळेपण काय आहे? रेहमानचं भारतीय संगीतातलं स्थान काय आहे? आणि रेहमानला मिळालेला हा पुरस्कार मार्केटिंगचा परिणाम आहे का? आणि भारतीय संगीताचं भवितव्य काय असणार आहे? या सगळ्या मुद्द्यांची मी चर्चा करणार आहे. माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत कौशल इनामदार. कौशल इनामदारांची ओळख करून देण्याची गरज नाही. गायक आहेत, संगीतकार आहेत, रसिकांना त्यांच्या गाण्यांनी भुलवलेलं आहे. माझ्यासोबत आहेत पंचम निषाद या संस्थेचे कार्यकारी संचालक शशी व्यास. त्यांनी आयोजित केलेले अनेक कार्यक्रम रसिकांच्या स्मरणामध्ये आजही आहेत. त्यांच्या कार्यक्रमाची जेव्हा जाहिरात होते किंवा त्यांच्या कार्यक्रमाचं जेव्हा अनाउन्समेंट होते तेव्हा त्या कार्यक्रमाला हजर राहता यावं म्हणून रसिक अगदी झुंबड करतात. आणि माझ्यासोबत मुंबईतून आहेत सुरेश वाडकर, ज्यांनी रेहमानच्या सिनेमामध्ये गाणं म्हटलेलं आहे, रेहमानच्या कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे. सुरेश वाडकर आपल्याला रेहमानच्या काही आठवणी, काही अनुभव सांगतील आणि रेहमानच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकतील. याशिवाय माझ्यासोबत येणार आहेत भारतीय गानकोकिळा लता मंगेशकर. त्या फोनवरून येणार आहेत आणि रेहमानविषयी आपली प्रतिक्रिया देणार आहेत. पण सुरुवातीला ऐकूया ते गाणं ज्या गाण्यामुळे रेहमानला गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळालं. आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले. रत्ती रत्ती सच्ची मैंने जान गवाई है, नच नच कोयलों पे रात बिताई है. अखियों की नींद मैंने फूकों से उड़ा दी, गिन गिन तारे मैंने उंगली जलाई है. Absolutely right. जय हो रेहमान की जय हो. रेहमाननी आपला ठसा आंतरराष्ट्रीय संगीतावर उमटवलाय. अशा या रेहमानबद्दल बोलायला आपल्या सोबत आहेत लता दिदी. लता दिदींना मी पहिला प्रश्न विचारतोय. लता दिदी, रेहमान हा पहिला संगीतकार आहे. तुम्ही खूप संगीतकारांच्या पिढ्या पाहिल्यात. मला सांगा, रेहमानला हा पुरस्कार मिळाला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा, काय प्रतिक्रिया आहे तुमची? अतिशय आनंद झाला ऐकून, कारण मला कालच हे कळलं आणि फार आनंदाची गोष्ट आहे. आणि मी ओळखते त्यांना, त्यांच्याकडे गायलेले आहे, त्यामुळे मला त्यांच्या स्वभावाची थोडीशी कल्पना पण आहे की कशा टाईपचे आहेत ते गृहस्थ. लता दिदी, मला सांगा, रेहमानचं जे वेगळेपण आहे तुम्हाला काय जाणवलंय त्याच्याबरोबर काम करताना? त्याचं वेगळेपण, त्याचं अनोखेपण काय आहे? संगीतकार म्हणून तुम्हाला सांगते, ते काम करण्याची पद्धत त्यांची फार वेगळी आहे. ते गाणं म्हणजे शिकवतात गाणं आणि ते स्वतः वाजवायला बसतात आणि बाकी काही नसतं, म्युझिक घेतलेलं असतं. आणि आम्हाला ते, माझ्या बाबतीत असं झालं की त्यांनी मला सांगितलं तुम्हाला हवं ते गा, म्हणजे गाण्याच्या मध्ये म्युझिक असेल तिथं तुम्हाला काही असं तान म्हणावीशी वाटली तर ती म्हणा, तुम्हाला काही असं वेगळं काही करावं असं वाटलं तर तुम्ही त्या गाण्यात करू शकता. म्हणजे असं जनरली म्युझिक डायरेक्टर करत नाहीत. गाणं त्यांचं एक फिक्स असतं आणि ठरलेलं असतं, तर त्यांचं तसं नाही आहे.
आणि दुसरी गोष्ट ते पहिल्या रिहर्सल पासून रेकॉर्ड करतात गाणं. ते रेकॉर्ड करतच असतात सारखं आणि रेकॉर्ड करून मग ते सगळं संपलं त्यांचं की मग ते त्यातनं पीसेस काढून गाणं जोडतात. लता दीदी धन्यवाद. तुम्ही आज आजच्या सवालमध्ये आपली ही प्रतिक्रिया दिलीत, खास प्रतिक्रिया. लता दीदींनी रेहमानविषयी काही बोलणं हे एक वेगळं आहे. कौशल, मी चर्चेला सुरुवात करतो. मला सांग, जय हो जय हो सगळं जग आज रेहमानचे जय म्हणतंय. काय वेगळेपण आहे या संगीत दिग्दर्शकाचं? रेहमाननी जेव्हा सुरुवात केली संगीत द्यायला, तेव्हा पहिल्या 3-4 चित्रपटांमधनच त्याचे जे क्रिटिक्स होते ते म्हणायला लागले की आता ह्याचं संगीत हे साचेबंद झालेलं आहे, रेहमान काय फार काळ टिकू शकत नाही. पण वर्षानुवर्ष जात आहेत आणि आपण बघतो की तो टिकलेलाच आहे. तो सतत नवीन प्रयोग करतोच आहे आणि तो सतत रसिकांना त्याच्या संगीताने भुलवतोच आहे. मला याचं एक मुख्य कारण असं वाटतं की रेहमान हा कदाचित असा आत्मपरीक्षणाला खूप वेळ देतो आणि दरवेळी म्हणजे आपण जे म्हणतो की स्वतःला रिइन्व्हेंट करतो प्रत्येक सिनेमासरशी, तसा तो त्याचं वेगळेपण त्याच्यात आहे. तुम्ही एक कंपोजर आणि टेक्निशियन असं म्हणून रेहमानला वेगळं काढलं तर कदाचित कंपोजर म्हणून त्याच्या इतकेच चांगले किंवा त्याच्याहून चांगले देखील खूप लोक आपल्याला सापडतील, खूप कंपोजर सापडतील. पण आता युग ही असं आहे की तुम्हाला फक्त संगीताबद्दल ज्ञान एवढं आता पुरेसं नाहीये आणि तुम्हाला बाकीचंही भान खूप पाहिजे, टेक्नॉलॉजीचं भान पाहिजे. तुम्ही मगाशी म्हणालात की समाजकारणाचा आज विषय नाही, हा संगीताचा आहे. पण एका चांगल्या संगीतकाराला राजकारण, समाजकारण, अर्थकारण याचंही उत्तम भान पाहिजे आणि ते याला आहे. त्याला स्पिरिच्युअलिझमचं बॅकग्राऊंड आहे, त्याला एक म्हणजे संगीतज्ञ म्हणून त्याच्या बरोबर आणखीन बऱ्याच गोष्टींची जोड रेहमानच्या एकूण स्वभावात दिसते, त्याच्या संगीतात ती कळते, संगीतात त्याचं प्रतिबिंब पडतं. बरोबर. मला सांगा शशी व्यास, तुम्ही एवढे कार्यक्रम आजपर्यंत आयोजित केलेत, संगीताचे दर्दी आहात तुम्ही, जुने संगीतकार तुम्ही ऐकलेले आहेत, त्यांच्या तुलनेमध्ये रेहमानचे जे प्रयोग आहेत, हे म्हणाले रेहमान शोध घेत जातोय, सतत तो प्रयोग करतोय. हे प्रयोग नाही, सी रामचंद्रांनी पण प्रयोग केलेत, नौशादनी पण प्रयोग केले, अगदी अलीकडच्या काळपर्यंत R.D. बर्मननी सुद्धा प्रयोग केलेत. ते प्रयोग आणि रेहमानचे प्रयोग यात काय फरक आहे? फरक बघायला गेला तर खूप आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्याला म्हणतो की तंत्रज्ञान जे विकसित झालंय, नौशादच्या काळी असलेलं तंत्रज्ञान, अनिल विश्वासच्या काळी असलेलं तंत्रज्ञान, त्याच्यानंतर शंकर जयकिशन, R.D. बर्मन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, तुम्ही नावांची नुसती रोशननी तर एकट्या यमनमध्ये 40 गाणी बनवलेत आणि एक गाणं दुसऱ्या गाण्यासारखं नाहीये. प्रत्येक संगीतकार हा प्रतिभाशाली आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, प्रत्येक पिढी आपलं संगीत घेऊन येते. त्या पिढीला ते संगीत आवडतं, त्या पिढीला तो कलाकार आवडतो, त्या पिढीला तो नेता आवडतो. आजच्या घडीला तरुणाईचं जे संगीत आहे, जे एक R.D. बर्मन असा एकमेव संगीतकार होता की त्यांनी 40 वर्षापूर्वी 67 साली दिलेलं तिसरी मंजिलची गाणी आपण आजही ऐकतो. त्यांनीही पाश्चिमात्य संगीताचा वापर केला. रेहमानचं वैशिष्ट्य असं आहे की रेहमाननी नुसतंच पाश्चिमात्य आणि भारतीय संगीत असा भर न देता त्यांनी एक वेगळं रसायन निर्माण केलं. त्या रसायनाकडे तुम्ही चिकित्सक नजरेने बघण्यापेक्षा सुद्धा ते गाणं तुम्हाला हृदयाला भावतं का, त्याची शब्दरचना, त्याच्यानंतर त्याच्याकडे असलेला त्याचा आपण ज्याला साऊंड ट्रॅक म्हणतो, सध्याच्या काळात प्रचलित असलेला एक ऑर्केस्ट्रेटेड नॉईज ज्याला म्हणतात, तो त्यांनी संगीतात कसा आणला, किती वाद्य कशी वापरायची, कुठे वापरायची. आज कौशल सरकार निश्चित सांगू शकेल की इथे यांनी याचा वापर का केलेला आहे. रेहमान हा अत्यंत जिज्ञासू, अभ्यासू आणि वेळ देणारा माणूस आहे. एका वेळेला भारंभार चित्रपट हातात घेऊन तो करत नाही, जे नौशादजी एकेकाळी करत नव्हते. तेव्हा जुन्या संगीतकारांनी कामं केलेली आहेत. त्यावेळेला आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारतीय चित्रपटांचा किंवा कुठच्याही असा भारतीयाचा काय समावेश होता तर नगण्य. तुम्ही विचार करा, पंडित रविशंकर 1960 साली गेले, ग्रॅमी अवॉर्ड मिळालं.
आपण त्यावेळेला नाही म्हणलं की हा पहिला भारतीय संगीतकार आहे ज्याला भारतीय अवॉर्ड मिळालं. आज रहमान हा पहिला भारतीय नव्हे, भारतीय चित्रपट संगीतातला तुम्ही म्हणलात तर ठीक आहे, पण संगीतात असे पुरस्कार संगीतात घेणारे खूप आहेत. रविशंकर आणि या सगळ्यांना हे उस्ताद सगळे होते. झाकीर हुसेन आहेत, उस्ताद अली नाही, अकबर पण खान. संगीतकार, म्युझिक डायरेक्टर आणि फिल्म म्युझिक पण डायरेक्टर. रविशंकरनी फिल्म मध्ये हो, सुद्धा ते बरोबर संगीत आहे. दिलेलं दुर्दैवाची गोष्ट रविशंकरजींना आपण फिल्म म्युझिक मध्ये तेवढं आपण गणत नाही दुर्दैवाने. हे चूक आहे आपलं. मी जातोय सुरेश वाडकर यांच्याकडे, तुमच्याकडे परत येतो. सुरेशजी, मला सांगा, रहमानकडे तुम्ही गायलाय, रहमानच्या कार्यक्रमात तुमचा सहभाग होता, काय अनुभव सांगाल तुम्ही रहमानचा? हे दोघंही म्हणतायत तो वेगळा आहे, तुमचा प्रत्यक्ष अनुभव काय आहे? नाही, मला वाटतं कौशलनी आणि शशीनी ह्यातलं त्याच्या व्यक्तिमत्वातलं ॲज अ म्युझिक डायरेक्टर खूपसे पैलू त्यांनी सांगितलेले आहेत ऑलरेडी. रहमान हा प्रयोगशील आणि नवीन नवीन ज्याला शशी जसं आता म्हणाला की साऊंड एक वेगळ्या प्रकारचा कसा लोकांपर्यंत पोहोचवता येईल हे जास्त त्याच्या गाण्यातनं दिसतं. आणि तुम्ही तुमचं थोडं लक्षात येईल गाणी ऐकताना त्याची की पूर्वी जसं दीदी ही आता बहुतेक आपल्या ह्या प्रोग्राममध्ये आहेत. दीदी मला त्या दिवशी म्हणत की आता गाणं हे असं मिनमिनणारं असतं आणि ऑर्केस्ट्रा हा ओव्हर पॉवर करतो गाण्यापेक्षा. पूर्वी कसं गाणं पुढं असायचं, ऑर्केस्ट्रा मागे असायचा, म्हणजे सपोर्टिंग. मधले इंटरल्यूड्स वाजवण्या व्यतिरिक्त गाणंच इम्पॉर्टंट असायचं. आता असं राहिलेलं नाही. गाण्याबरोबर ऑर्केस्ट्रा गाण्याच्या पेक्षा जरा जास्त असतो आणि त्यामुळं नवीन नवीन साऊंड जे रहमाननी जे गाण्यांमधनं दिलेले आहेत आणि त्यातनं एक सगळ्यात मोठा जो दुवा लोकांना मिळालेला की प्रत्येक गाण्यावर त्यांना नाचायला पाहिजे, नाचायला लागतात लोक, आणि ही त्याची सगळ्यात जास्त विशेषता आहे. आणि प्रयोगशील असल्यामुळं अरेबियन साऊंड्स किंवा वेस्टर्न स्टाईलची जी रिदम पद्धती आहे आणि वेगवेगळे प्रयोग रहमान फार करत असतो. म्हणून अनेक दीदीने प्रकारचे जे साऊंड्स जसं तो वापरतो. सांगितलं, सुरेशजी, अगदी खरं आहे. मला सांगा, तुम्ही रहमानकडे गायलायत, रंगीला मधली तुमची गाणी अत्यंत लोकप्रिय झालेली आहेत, त्याचं उदाहरण देऊन सांगा, तिथे कशा प्रकारचा प्रयोग तुम्ही दोघांनी मिळून केला होता? कसं झालं की ते गाणं करताना सुद्धा आमच्याकडनं एक एक लाईन त्यांनी एक एक अंतरा किंवा मुखडा किंवा अंतरा असा 8-8, 10-10 वेळा गाऊन घेतला. म्हणजे फक्त रिदम वाजत होता आणि एक सूर असा दिलेला होता सिंथेसायझरमधनं. बाकी मी आणि कवितानी गाणं माझ्याकडनं दोघांकडनं त्यांनी गाऊन घेतलं. आणि आम्हाला वाटलं की आता हे काय नेमकं, कारण गाणं आम्हाला जशी सवय होती की पहिलं इंट्रोडक्शन म्युझिक वाजतं, मग मुखडा येतो, मग अंतऱ्याचं म्युझिक वाजतं. असं न करता मुखडा एक 10-15 वेळा गाऊन घेतला माझ्याकडनं, कविताकडनं. नंतर अंतरे गाऊन घेतले. नंतर ते गाणं ज्या वेळेला सगळं त्यांनी अरेंज करून ते कसं त्याच्यात बसवलं आणि ते गाणं इतकं वेगळं वाटायला लागलं नंतर. प्यार ये जाने कैसा है, क्या कहे ये कुछ ऐसा है, हे गाणं होतं ते. आणि मी कविताला मधनं हेच म्हणत होतो मी की अरे हे कविता हे कसं अगदी 10-15 वेळा आपण मुखडा म्हटला, नंतर अंतरा म्हटला, तर ते म्हटलं नाही त्याची पद्धतच. कारण मी रहमानला ज्या वेळेला तो मला वाटतं मिसरूट पण नव्हतं त्यावेळेला त्याला पहिल्यांदा भेटलो होतो मी. तो इलयाराजांसाठी वाजवायला आला तो सदमामध्ये, आणि कीबोर्ड इतका लहान मुलगा इतका पाण्यासारखा वाजवत होतो, इतकी बोटं त्याची पाण्यासारखी चालायची त्या सिंथेसायझरवर. तर मी त्याच्याजवळ उभा राहून हैराण व्हायचो की मी एवढा लहान मुलगा किती तयार वाजवतोय, असा हा चमत्कारिक मुलगा. आणि नंतर मी कट टू त्याच्याकडे गायला गेलो आणि तो रहमान ह्या नावाने लोकांच्या समोर आला होता, पण मी त्याला दिलीप ह्या नावाने ओळखायचो. तर मी अगदी न कळता मी त्याला एकदा दोनदा दिलीप पण म्हणालो आणि मला लक्षात आलं की नाही, हा आता रहमान आहे. तर मी त्याला, म्हणजे तो म्युझिक डायरेक्टर व्हायच्या आधीपासून मी त्याला बघतोय. खूप गोड, साधा, चांगला स्वभावाचा मुलगा,
शांत मुलगा. त्यामुळं खरंय खरंय ह्यांनी सुरेशजी, जे मी येतो सांगितलं की तुमच्याकडे. अभ्यासू मी ही चर्चा चालू ठेवणार आहे, तुम्हाला आणखीन आठवणी विचारणार आहे, गाणीही म्हणायला लावणार आहे, आपल्याकडे कौशल्यही आहे. पण रहमान त्यांनी चमत्कारी कसा शब्द वापरला. रहमान चमत्कारिक आहे की नाही मला माहित नाही, पण तो सध्याच्या काळातला भारतीय संगीतातला एक छोटासा का होईना चमत्कार निश्चितपणे आहे. आपण या विषयावर चर्चा चालू ठेवणार आहोत. भारतीय संगीताचं भवितव्य काय आहे, रहमानच्या गोल्डन ग्लोब अवॉर्डच्या निमित्ताने ही चर्चा व्हायला पाहिजे मला माहिती आहे. पण मी आता घेणार आहे एक ब्रेकपूर्वी तुम्ही पडद्यावर पहा. आपला प्रश्न आजचा सकाळपासून मी तुम्हाला विचारलाय, A.R. रहमाननं भारतीय संगीताला अनोख्या उंचीवर नेऊन ठेवलंय का? पडद्यावर बघू शकता तुम्ही. 94% लोक म्हणतायत होय ठेवलंय. याचा अर्थ रहमानचा चाहता वर्ग समाजामध्ये किती मोठा आहे हे लक्षात येतंय. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोक.